समोर आले आहे। आज नमो शेतकरीचे 2000 रुपये सोडण्यासाठी अखेर मुहूर्त लागला आहे। थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये 2000 रुपये नमो शेतकरीचे जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरीचे 2000 रुपये सोडण्यासाठी आता मुहूर्त लागलाय। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आल्या। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। 2 ऑगस्ट रोजी पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळालं। आता शेतकऱ्यांची त्यानंतर आतुरता या ठिकाणी लागलेली होती, ती म्हणजे नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी येतील अशा प्रकारे शेतकरी आता वाट बघत होते। कालच यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक बैठक सुद्धा आता त्या ठिकाणी घेतलेली आहे। ही बैठक पार पडल्या वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल त्यांनी या ठिकाणी दिल्या। नवीन आत्ताच बनलेत बघा, ते म्हणजे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे मुख्यमंत्री साहेबांनी आता नमो शेतकरीचा हप्ता सोडा ही ऑर्डर त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांकडे आता पोहोचवलेली देखील पाहायला मिळालं। त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। राज्याचे आपल्या अर्थमंत्री, तुम्ही त्यांना ओळखत असणार, अजितदादा पवार यांना मुख्यमंत्र्यांनी नमो शेतकरीचा हप्ता सोडण्यासाठी ऑर्डर त्या ठिकाणी आता दिलेली आहे। या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता मिळत आहे की आता त्या ठिकाणी अर्थमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले मुख्यमंत्र्यांनी की नमो शेतकरीचा हप्ता त्या ठिकाणी सोडून टाका, शेतकरी वाट बघू लागलेत असं त्यांनी सांगितलंय। आता तुम्हाला तर माहित आहे, पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेत 2 ऑगस्टला त्या ठिकाणी मिळाला होता। त्यानंतर शेतकरी चर्चा जोरदार करू लागले होते, ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता त्या ठिकाणी कधी मिळणार आहे। कारण 2 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी तुम्हाला पीएमचे 2000 मिळाले, मग आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएमचा दोन्ही मिळून एकत्र 4000 रुपये सरकारने का दिले नाही असं शेतकरी विचार करू लागले होते। त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं त्यांनी उत्तर दिलंय। त्यामुळे तुम्ही नमो शेतकरीचे जर वाट बघत असाल तर आता लक्षपूर्वक तुम्ही आता ऐकायचं आहे, कारण आज 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी नमोचे हप्ते सोडणार आहेत आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये पुढील 15 दिवसांनी नमोचा हप्ता सोडणार आहे। त्यामुळे आज त्या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमोचे पैसे येणार आहेत तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण मुख्यमंत्री साहेबांनी आता कृषी मंत्र्यांना ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे। आता बघा, या ठिकाणी आता आपल्याला आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत हे आता आपण या ठिकाणी लगेच पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तुम्हाला पण माहित आहे। प्रत्येक आठवड्याला 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही आधी जर नमो शेतकरी योजनेचे 6 हप्त्याचे आतापर्यंत त्या ठिकाणी 12000 रुपये तुम्ही आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये जर घेतले असतील तर आता आज शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी मुहूर्त लागले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, ते म्हणजे अनेक बँकेचे खाते सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आले। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आले। आता सरकारला असं आढळून आलंय, अशा बँका काही सापडलेत ज्यामध्ये शेतकऱ्यांनी खातं उघडले, ज्या बँका खेड्यात जास्त आहेत। बघा, तुमच्या गावामध्ये जास्त बँका आहेत, त्यामध्ये तुम्ही खातं खोललंय, परंतु काय झाले, मागच्या वेळी जो नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता म्हणजे 6वा हप्ता मागच्या वेळी सरकारने इकडून सोडला होता, तर अनेक बँकेमध्ये ते पैसे चालले नाहीत। मग शेतकरी चिंता करू लागले होते की आम्हाला सरकारने पैसे का पाठवून दिले नाही। त्यामुळे सरकारला शेतकरी दोष सुद्धा देऊ लागले होते की आमच्या बँकेमध्ये हप्ता का सोडला नाही, सरकारनं का सोडला नाही। तर त्याचं कारण सुद्धा आता या ठिकाणी महत्त्वाचं जाहीर झालंय, ते म्हणजे बँकेचं स्वतःचं IFSC कोड, अनेक बँकांमध्ये त्यांचं स्वतःचं IFSC कोड ते नाही आहे। ज्यावेळी स्वतःचा IFSC कोड बँकेमध्ये नसतो तर त्या ठिकाणी हप्ता येत नसतो, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्या ठिकाणी लेट येत असतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अनेक बँका नमो शेतकरी योजनेसाठी या ठिकाणी रद्द केल्याचं पाहायला मिळतंय।
त्यामुळे फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत। आता बघा 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नमोचे हप्ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, कारण पुढच्या 12 जिल्हे आहेत तर ते पुढील आठवड्यामध्ये मिळणार आहेत आणि पुढच्या 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पुढील 15 दिवसानंतर तुम्हाला पुढच्या 12 जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीच्या हप्त्याचे वितरण होणार आहे, मुहूर्त लागलाय, तुम्ही नक्की त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। परंतु त्याआधी 2 मिनिटांच्या आतमध्ये आपण समजून घेऊया की कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केले जाणार आहे, कारण केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत, पीएम किसान वेगळी आणि नमो शेतकरी वेगळी। त्यामुळे नमो शेतकरीला कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत तुम्ही लगेच या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। आता बघा म्हणजेच आता नमो शेतकरीचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही। बघा टप्प्याटप्प्याने आपण पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। आता बघा शेतकऱ्यांना सरकारने आता अर्जंट 2 महिन्यांच्या पाठीमागे एक सूचना दिली होती, तुम्हाला आठवते का? बघा 2 महिन्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांना एक सूचना दिली होती की त्या ठिकाणी 4 ते 5 वेळा सरकारने सांगितलं होतं की तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढा, फार्मर आयडी कार्ड काढा। पण राज्यामध्ये असे पण काही शेतकरी आढळलेत त्यांनी अजून पण फार्मर आयडी कार्ड काढलेलंच नाही आहे आणि सरकार काय म्हणते, फार्मर आयडी कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर फार्मर आयडी कार्ड म्हणजेच काय असतं की शेतकरी तुम्ही आहात तर त्याचं ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड असतं। तर फार्मर आयडी कार्ड शेतकऱ्याचे ओळखपत्र असते, हे शेतकरी आहे असं ओळखपत्र त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड असतं। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड हे तुम्हाला 100% लागत असतं। जर काढलं जर नसेल तर तुम्हाला आज नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही असं सांगितलंय सरकारच्या माध्यमातून, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। शेतकरी मित्रांनो, आता फार्मर आयडी कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही। त्यानंतर दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या ती म्हणजे रेशन कार्डावरची ई-केवायसी तुम्ही केल्या का? बघा रेशन कार्डाची ई-केवायसी करा, रेशन कार्डाची ई-केवायसी करा, अशा प्रकारे 100 वेळा ओरडून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं। जर तुम्ही रेशन कार्डाची ई-केवायसी जर तुमच्या कुटुंबातील त्या ठिकाणी एका जरी व्यक्तीची केली नसेल, तसेच त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुमचा चेक केला जाणार आहे, कारण ई-केवायसी केल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष देतंय। म्हणजेच तुमची ई-केवायसी करत असताना तुम्हाला रेशन कार्डावर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मागवला होता, आठवतं का? बघा कारण 2.5 लाख रुपये उत्पन्न कमी असल्याशिवाय तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड देत नाही असं सरकारने सांगितलं होतं। त्यामुळे ई-केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही, जर केले असेल तर तुम्हाला नक्की 100% लाभ भेटणार आहे। ई-केवायसी जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही असं सगळ्यात त्या ठिकाणी सर्व लाखो शेतकऱ्यांना अपात्र होणार आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्या ठिकाणी 10 वर्ष काढून जुनं झालंय, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुम्हाला पुढे आता सगळ्यात महत्त्वाच्या 10 बँका त्या ठिकाणी सांगणार आहे, ज्या 10 बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतर 12 जिल्हे सांगणार आहे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पैसे आता सोडले जाणार आहेत। परंतु त्याआधी कोणते शेतकरी अपात्र केले जाणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेच पाहिजे, कारण तुम्हाला जर अपात्र केलं आणि तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड 10 वर्ष काढून जुनं झालंय, म्हणजेच आताचं वर्ष चालू आहे 2025, त्यानंतर बरोबर आधी 10 वर्ष आधी म्हणजेच 2015च्या आधी तुम्ही जर आधार कार्ड काढून ठेवलं असेल तर सरकारने तुम्हाला एक काम करायला सांगितलं होतं। काय काम आहे बघा, लगेच तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे हप्ते सोडणार आहेत ते सांगतो। आता बघा आधार कार्डवरती तुम्हाला 10 वर्ष जुनं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डवरती तुम्हाला एक महत्त्वाची 2 कामे तुम्हाला आधार कार्डवरली करायला सांगितली होती। तुम्हाला 2 ते 3 महिन्याच्या पाठीमागे सरकारने हे सांगितलं होतं की आधार कार्डवर काम करा, केलं बघा या ठिकाणी जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता येणार असं सांगितलं होतं। तुम्ही केलं नसेल तर काय करायचंय बघा, आता आधार कार्डवरचं काही जणांचं नाव वेगळं आहे, तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती काही जणांचं नाव वेगळं आहे, म्हणजे काही शेतकऱ्यांचं नाव त्या ठिकाणी वेगवेगळं पाहायला सरकारला मिळालंय। एका शेतकऱ्याचं नाव आता तुम्हाला समजून सांगतो, जर तुकाराम असेल तर फक्त तुकाराम एवढंच नाव आधार कार्डवरती त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळालंय, पूर्ण नाव त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आले तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव जसं आहे तसं तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण नाव आधार कार्डवरती असलं पाहिजे। आता या ठिकाणी ही ऑर्डर तुम्हाला दिल्या।
त्यानंतर जन्मतारखेचा विषय आहे। आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख समजा आता 1980 किंवा 1970 अशा प्रकारे एकरी भाषेत जन्मतारीख असेल तर आधार कार्ड धारकांना हा हप्ता या ठिकाणी येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितले की तुमचे कागदपत्रे चेक करत असताना तुमची पूर्ण जन्मतारीख आणि पूर्ण नाव आधार कार्डच्या झेरॉक्सवर असलंच पाहिजे। जन्मतारीख पूर्ण असली पाहिजे। आता जन्मतारीख पूर्ण जर नसेल तर तुम्ही तात्काळ ती अपडेट करायला सरकारने सांगितले, कारण 10 वर्षाच्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढून ठेवलं असेल तर यावरती भरपूर चुका आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यामुळे नमोचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला एक करावंच लागणार आहे। पीएमचा हप्ता सोडण्यासाठी काय प्रॉब्लेम नव्हता, पीएमचा हप्ता आला, परंतु नमो शेतकरीचा हप्ता येण्यासाठी आधार कार्डवरची अपडेट तात्काळ पूर्ण करायची आहे। आता आपण पाहून घेऊया कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत तुम्ही बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा 10 बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून हा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येणार आहे। बघा, यामध्ये पहिली बँक सांगण्यात आल्या HDFC बँक, दुसरी बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक सांगण्यात आल्या कॅनरा बँक, त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक। बघा, या बँका आहेत तर यामध्ये पैसे येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी महत्त्वाच्या 4 बँका या ठिकाणी सांगितलेत ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे कायमच पहिल्यांदा पैसे येत असतात। ते म्हणजे सरकारी बँका आहेत। पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला या बँकेत लिंक केलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे 99% शेतकऱ्यांनी यामध्ये खाते खोलले, ते म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, यामध्ये खाता असणाऱ्या शेतकऱ्यांना नमोचे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सर्वांनी यामध्ये 50 ते 60% शेतकऱ्यांनी खातं उघडल्याचं पाहायला मिळते, स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये खाते असेल तर नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। आता बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या पोस्ट ऑफिस बँक। ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे त्यांना सुद्धा नमो शेतकरीचे पैसे येणार आहेत। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत तर बघा, जिल्ह्यांची यादी सांगण्यात आल्या। सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत तर ते घोषित केलेत ज्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जमा होत असतात। पहिला जिल्हा आहे जळगाव, वाशिम, त्या ठिकाणी नंदुरबार, अकोला, या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, बुलढाणा, जालना, बीड। आता पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा नांदेड। त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आता पालघर, ठाणे सुद्धा यामध्ये सांगितले। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे हप्ते कायमच या ठिकाणी येत असतात। तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचे यावेळी सुद्धा आता लवकर पैसे जमा होण्याची शक्यता आहे। आता या ठिकाणी सर्वांनी आपल्या बँकेचं आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्ही लिंक करून घ्यायचं आहे। फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यायला या ठिकाणी सांगितले। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।